नमस्कार मंडळी, मी आशिष मगर आणि स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। बघा, सध्या आरक्षणाचं दुकान बंद करण्याची वेळ आलेली आहे का, असा एक प्रश्न आता संपूर्ण भारतामध्ये उपस्थित झालाय। कारण असं म्हटलं जाते की नीट असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील किंवा नोकरीसाठी असेल, जे काय असेल ते त्याच्यामध्ये एकीकडे ओपनचे मुलं 100 पैकी 97-98 मार्क घेतात, पण ते तिथं लागत नाहीत। पण इतर कास्ट मधले जे मुलं असतात ते 40-50, 45-50, 60 मार्कावर लागतात। किंवा मग नीट सारख्या परीक्षा असतील तिथं ओपनचे मुलं 550 पेक्षा जास्त मार्क घेतात, पण एमबीबीएस ला लागत नाहीत, पण 350-400 मार्कावर एसटीचे मुलं लागतात। असे काय वेगवेगळ्या रूमर्स आहेत। तर खरंच आता आपण स्वातंत्र्य येऊन 1947 पासून तर आतापर्यंत 70-75 वर्ष होऊन गेली। 76-77 आपण आता प्रजासत्ताक दिन साजरा केला। आणि मग इतक्या कालावधीनंतर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे सगळ्यांचं की आता आरक्षण खूप झालं बाबा, आता आरक्षण नको, आता सगळेजण आरक्षण बंद करूया आणि सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे। म्हणजे जास्त मार्क घेणाऱ्यांवर अन्याय होतो, ओपनवाल्यांवर अन्याय होतो, किंवा जे खुल्या प्रवर्गात येतात किंवा जी सवर्ण लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो। त्याचाच आता यूजीसीचा एक नवीन नियम आलाय, त्या नियमानुसार आणखी सवर्णावर अन्याय होतोय। म्हणजे जेणेकरून सगळा अन्याय जो होत आहे तो सवर्णावर होत आहे किंवा ओपनवाल्या मुलांवर अन्याय खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। म्हणून आता आरक्षण बंद केलं पाहिजे अशी एक मागणी सुरू होत आहे। आणि हळूहळू आता प्रमोशन मधलं आरक्षण कमी झालं, बाकीच्या गोष्टी आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत। तर हे जे आरक्षणाचा जांगडगुत्ता आहे ते खरंच आता संपवला पाहिजे का, किंवा ज्याला त्याला आपल्या कर्तृत्वानुसार संधी मिळाली पाहिजे का, किंवा आरक्षणामुळे ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे का, असे अनेक जे प्रश्न आपल्या डोक्यात आहेत ते प्रश्न आपल्याला दूर करायचे। आणि ते प्रश्न दूर करण्यासाठी मी काही खास आकडेवारी घेऊन आलो। आपलं काम असं असते, भाऊ बाप दाखल नाही तर श्राद्ध कर, म्हणजे आकडेवारी शिवाय आपण काहीच बोलत नाही, पोकळ गप्पा हाणत नाही, आभाळ हे करत नाही, काय म्हणतो आपण त्याला ते माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही। तर ते आभाळ हे करण्याची आपल्याकडे काही सुविधा नाही, जे आहे ते क्लिअर आणि कट एकदम परफेक्ट सांगत असतो। तर लक्षात घ्या, मी तुम्हाला जे दाखवणार आहे कदाचित ते पाहून तुम्हाला शॉक लागेल, म्हणजे तुम्ही शॉक व्हाल की काय बाबा ही आकडेवारी इतकी सगळी खतरनाक आकडेवारी आहे, याच्यामध्ये बदल का झाला नाही इतक्या वर्षापासून। तर तुम्हाला आकडेवारी दाखवतो बघा। आपण भारतातील एकूण कचरा वेचकांपैकी, म्हणजे कचरा वेचक जे आहेत, म्हणजे जे कचरा गोळा करतात, जसं की उखंड्यावरचं प्लास्टिक जमा करणे, त्याच्यातल्या काही वस्तू जमा करणे, त्या विकणे आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करणे, असे कचरा वेचक लोक जे आहेत ते लाखांना आहेत। पण त्यांची नोंदणी किती लोकांची झालेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या जातीचे किती आहेत किंवा कोणत्या प्रवर्गातले किती आहेत, हे सगळं मी तुम्हाला या माहितीतून सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की खरंच आरक्षण संपवलं पाहिजे का। आता बघा, भारतातील एकूण कचरा वेचकांपैकी 84.5% किती टक्के, 84.5% कचरा वेचक हे अनुसूचित जातीतले आहेत, म्हणजे एससी या प्रवर्गातून येतात। किती टक्के, 84.5% एससी या जातीतून येतात, एससी या प्रवर्गातून, सॉरी माफ करा, जातीतून नाही प्रवर्गातून। एससी मध्ये किती जाती आहेत, तर त्या भरपूर जाती आहेत। तर या एससी या प्रवर्गातून 84.5% लोक आहेत जी कचरा वेचतात, किंवा ते बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, गावात असेल, हिंडतात फिरतात, प्लास्टिक असेल, प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स असतील, किंवा मग इतर काही ज्या वस्तू असतात त्या सगळ्या गोळा करणं, जुने कपडे हे ते सगळं गोळा करणं, त्याच्यावर उदरनिर्वाह करणं हे करतात। याच्यानंतर अनुसूचित जमाती एससी आणि एसटी हे किती टक्के आहेत, 84.5% यांची संख्या एससी आणि एसटी यांची। कशामध्ये, एससी एसटीची कचरा गोळा करून आपला उदरनिर्वाह पार पाडण्यामध्ये। त्याच्यानंतर इतर मागासवर्गीयांचा सुद्धा काही त्याच्यामध्ये समावेश आहे, पण तो कमी आहे। सगळ्यात जास्त समावेश आहे एससी आणि एसटीचा या 84%मध्ये। आता बघा, नोंदणी केलेल्या एकूण कचरा वेचकांची संख्या, म्हणजे आतापर्यंत भारतात तसं तर कचरा वेचण्याला कामच मानलेलं नाही, त्याची नोंदणीच झालेली नाही, तर लाखो लोक, नुसत्या महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं आपण तर लाखो लेकरं आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अल्पवयीन मुलं आहेत, की जे लहान वयानं लहान आहेत, 7 वर्षाची, 6 वर्षाची, 5 वर्षाची, अगदी 4 वर्षापासूनची मुलं कचरा गोळा करताना तुम्हाला कुठेही जा, कोणत्याही शहरात जा तुम्ही, छोटं मोठं कोणतंही गाव असो, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर तिथल्या बस स्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला जा, तुम्हाला तिथं लहान लहान मुलं दिसतात, 5 वर्षाची, 6 वर्षाची, 7 वर्षाची, 8 वर्षाची। ती सगळी जी मुलं आहेत, ती जी कचरा वेचक आहेत, ती कोण आहेत, तर पहा, एकूण नोंदणीकृत कचरा वेचकांची संख्या, म्हणजे कचरा वेचणाऱ्यांची संख्या किती आहे, तर ही संख्या आहे बघा कचरा वेचणाऱ्यांची 1,52,813। ही फक्त नोंदणीकृत आहे, ज्याची नोंदणी झाली ते। आता हे एकूण कचरा वेचकांपैकी 1% सुद्धा यांची संख्या नाही, 1% पेक्षा कमी लोकांची नोंदणी आहे, हे पण लक्षात घ्या। 1% पेक्षा कमी लोकांची नोंदणी आहे। किती लोकांची नोंदणी आहे, 1% पेक्षा कमी लोकांची नोंदणी आहे। म्हणजे हे जे 1,52,000 आहेत, हे असे किती असू शकतात, तर हे कोट्यावधी लोक असू शकतात। भारतात, संपूर्ण भारताचा विचार केला तर कोट्यावधीपर्यंत लोक असू शकतात। याच्यापैकी अनुसूचित जाती, म्हणजे आपण ज्याला एससी म्हणतो, ओके, किती आहेत, 92,089।
SC चे. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती ज्याला आपण ST म्हणतो, काय म्हणतो ST, किती आहेत 16,039. त्याच्यानंतर आपण इतर मागासवर्गीय जे म्हणतो त्याच्यामध्ये आहेत 20,954. म्हणजे एवढे नोंदणीकृत कचरा वेचक आहेत SC ST आणि OBC समाजातले. त्याच्यानंतर अनुसूचित जाती प्लस अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय असे टोटल 1,29,082. 1,29,082 म्हणजे एकूण कचरा वेचकांपैकी 84.5% लोक हे आहेत. म्हणजे उरले किती हो 15.5%. किती उरले 15.5%. तर 15.5% लोक हे SC ST आणि OBC सोडून इतर कचरा वेचक आहेत. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून आज तुमचे 70-75 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या मुलांवर कचरा वेचण्याची वेळ आहे आणि त्याच्यातून ते त्यांचा उदरनिर्वाह पार पाडतात किंवा त्याच्यावर ते आपलं पोट भरतात. त्यांना राहायला घर नाही, म्हणजे कोणतीही सोयी सुविधा नाही, घर दार राहणं कपडा लत्ता काहीच नाही. हे कचरा वेचायचा आणि त्याच्यावर फक्त पोट भरायचं आणि त्याच कचऱ्यात सापडलेले फाटके तुटके कपडे घालायचे, पायाला चप्पल नाही, डोक्याला काही नाही, छत नाही, राहायला घर नाही, काही नाही, काहीच नाही. अशी परिस्थिती सध्या या कचरा वेचकांची आहे. यांची संख्या किती आहे तर करोडोमध्ये आहे. यांची संख्या करोडोमध्ये यांची संख्या आहे. मग आता याच्यामध्ये जातीय वर्गीकरण पाहिलं तर दर 10 कचरा वेचकांपैकी 6 जण दलित आहेत. जर समजा तुम्ही पाहिलं 10 कचरा वेचक जर तुम्ही पाहिले तर त्या 10 पैकी 6 कोण आहेत दलित आहेत. मग आपण जे म्हणतो ना की ओपनवर फार अन्याय व्हायलाय आणि आरक्षणामुळे भारताचं फार नुकसान होत आहे आरक्षणामुळे, तर हे आरक्षणामुळे अन्याय कधी झाला असता जर समजा हे जे बांधव आहेत जे कचरा वेचतात किंवा याच्यासारखे काम करतात, जे आताही तुम्ही पहा संडास साफ करणे किंवा घाण साफ करणे ही काम कोण करतं, कोणत्या जातीतील लोक करतात, ती आणखी नाही त्याच जातीत काय त्यांना वर का येता आलं नाही, ते आणखी ज्या खुला प्रवर्ग ज्याला म्हणतो आपण तिथपर्यंत त्यांची प्रगती का झाली नाही. म्हणजे पहा दर 10 कचरा वेचकांपैकी 6 जण दलित आहेत. किती 6 जण. अनुसूचित जातींचा वाटा नोंदणी केलेल्या कचरा वेचक सेवकापैकी 60% आहे. किती टक्के आहे 60%. म्हणजे एकूण कचरा वेचक जेवढे आहेत नोंदणीकृत त्याच्यातले 60% हे SC या कॅटेगरीमधून येतात कचरा वेचणारी लोक. म्हणजे आज आपण म्हणतो की आपल्यावर अन्याय व्हायला किंवा ओपनच्या किंवा खुल्या प्रवर्गावर अन्याय होत आहे, तर इकडे कोणी लक्ष दिलंय का की इकडे किती टक्के त्यांचं प्रमाण आहे. हे कचरा वेचण्याची वेळ त्यांच्यावर का आली, कारण पूर्वीपासून त्यांच्याकडे संसाधनं नव्हती, पूर्वीपासून ते गावाच्या बाहेर राहिलेले आहेत. मागच्या हजारो वर्षापासून, एक नाही दोन नाही, मागच्या 5-10 हजार वर्षापासून जेव्हापासून इथं वर्ण व्यवस्था आली तेव्हापासून यांच्यावर हा झालेला अन्याय आहे की त्यांच्याकडे राहायला घर नाही, स्वतःची जागा नाही, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शेतीवाडी नाही आणि त्याच्यामुळं काय झालंय तर ते विकासाच्या मूळ प्रवाहापासून बाहेर राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी ते आरक्षण आहे. आरक्षण हे काही खैरात नाहीये, आरक्षण हा त्यांचा हक्क आहे. आरक्षण हे त्यांचं भीक नाही की ते गरीब आहेत किंवा त्यांच्याकडे काही नाही म्हणून त्यांना भिकेत दिलेलं नाही, तो त्यांचा हक्क आहे. कारण इथल्या भारताचे ते नागरिक आहेत आणि इथल्या संसाधनावर त्यांचा सुद्धा समान वाटा असला पाहिजे, समान हक्क असला पाहिजे. ही मागणी मूळ धरून त्या मागणीला अनुसरून ते आहे. आजही तुम्ही शहरात गेलात एखाद्या ठिकाणी प्लॉट घ्यायचा असेल सवर्ण माणसाला, शिकलेल्या सवरलेल्या पैसेवाल्याला, तर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर आधी विचारतात गल्लीमध्ये कोणाकोणाचे घर आहेत. मग गल्लीमध्ये SCचं घर आहे का, गल्लीमध्ये STचं घर आहे का, SC वाला कोणी गेलं घर घ्यायला तर डायरेक्ट लोक म्हणतात की नाही नाही आमच्या गल्लीमध्ये फक्त आम्ही यांनाच घरं विकतो, त्यांना घरं देत नाहीत. ही अजूनही परिस्थिती बदललेली नाही आणि त्याच्यामुळं आरक्षणावर जे लोक बाता हाणतात की आम्ही ओपनमध्ये असल्यामुळे आम्हाला असं नुकसान झालं तसं नुकसान झालं, या सगळ्या गोष्टीला जबाबदार SC ST हा प्रवर्ग नसून इथं आतापर्यंत ज्यांनी सरकार चालवले ते सगळे सरकार या गोष्टीला जबाबदार आहेत. या सरकारांचं काम होतं, इथल्या सत्ताधाऱ्यांचं काम होतं की ती लोक जी SC ST समाजामध्ये आहेत किंवा OBC समाजामध्ये ती ओपनच्या बरोबरीने आली पाहिजे, सगळ्यांना समान संध्या उपलब्ध झाल्या पाहिजे आणि सगळ्यांना शिक्षणाची असेल, नोकरीची असेल किंवा त्यांच्या आरोग्याची असेल, सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा समानता येईल, समान संधी सगळ्यांना मिळेल आणि सगळ्यांचा स्तर, जीवन जगण्याचा सगळ्यांचा स्तर जेव्हा समान येईल त्या दिवशी आरक्षण संपवलं पाहिजे. जोपर्यंत हे संपत नाही, जोपर्यंत यांचा वनवास संपत नाही, जोपर्यंत यांचं जगणं हातावरचं निघत नाही तोपर्यंत आरक्षण संपवू शकणं हे कदापिही शक्य नाही. ही गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणून आरक्षणावर बोलताना आपण फॅक्च्युअली डेटा पाहिला पाहिजे की नेमकं काय परिस्थिती आहे कोणत्या समाजाची, त्यांच्या समाजामध्ये किती संधी उपलब्ध आहे प्रगतीची, त्यांच्याकडे नेमकं काय आहे, त्यांच्याकडे संसाधनं किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आरक्षणावर बोललं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पहा केवळ 10.7% कचरा वेचक सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. मग सर्वसाधारण प्रवर्गातील सुद्धा काय असे सगळेच लोक हे आहेत का, नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा 10% लोक असे आहेत जे कचरा वेचक आहेत. मग यांच्यासाठी काय केलं शासनाने इतक्या दिवसापासून,
काय केलं? काहीच नाही. म्हणजे इथं प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही SC ST समाजात राहा का ओबीसीत राहा का ओपनमध्ये राहा, शासन नेमकं काम कोणासाठी करतंय हेच कळायला मार्ग नाही. भारतामध्ये समजा हे एवढं सगळं आहे, पण 2च माणसं श्रीमंत व्हायलेत, अदानी आणि अंबानी. त्या दोघांची श्रीमंती दर दिवसाला दिवसागणिक वाढायली. जगामध्ये 600व्या नंबरला असलेला माणूस मागच्या 5 वर्षात 2 नंबरला गेला. एक तर माणूस 1000च्या बाहेर होता, तो पहिल्या 10 मध्ये आला. म्हणजे काही लोक इतक्या झपाट्यानं श्रीमंत होत आहेत आणि काही लोक मात्र अजूनही अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं करतायत, ज्याच्यामध्ये माणूस म्हणजे ज्याच्यामध्ये डुक्कर सुद्धा राहू शकणार नाही, अशा परिस्थितीत इतक्या घाणेरड्या जागेत जाऊन कचरा वेचन करत आहेत, हे की नाही. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये आतापर्यंत नोंद झालेले 16,329 लोक आहेत. एकूण वाटा जर पाहिला तर 10.7% आहे, 10.7%. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल सर कचरा वेचकांमध्ये 10% काय आहेत? कचरा वेचक हे ओपनचे आहेत. पण विचार करा, SC ची लोकसंख्या किती आहे भारतामध्ये? जवळपास 13%. SC कॅटेगरीची. ST कॅटेगरीची लोकसंख्या किती आहे? 7%. किती आहे? 7%. म्हणजे हे यांची लोकसंख्या इतकी कमी असून दोघं मिळून किती आहेत? 20% आहेत एकूण लोकसंख्येच्या. किती आहेत? एकूण लोकसंख्येच्या 20% आहेत. पण यांचं कचरा वेचण्यामध्ये, जे कचरा वेचण्यासारखे हीन दर्जाचे किंवा कमी दर्जाचे किंवा ज्याला आपण हलके कामं म्हणतो, हे कामं करणाऱ्यांची संख्या किती आहे? 84% एवढी आहे, जवळपास 84.5%. म्हणजे ही किती मोठी तफावत आहे, तुम्ही पहा की कमीत कमी लोकसंख्या असलेली लोक जास्तीत जास्त असे कामं करतात ज्या कामाला समाज मान्यता नाही किंवा जी कामं ही केवळ म्हणजे ज्यांना ऑप्शन नाही, काहीच दुसरं जगण्याचा पर्याय नाही म्हणून करतात. इतकी बिकट परिस्थिती या भारतामध्ये SC ST OBC या समाजाची आहे. ओपनच्याही लोकांची तीच हाल आता सुरू झाली आहे. त्याच्यातही 10% लोक कचरा वेचत आहेत. म्हणजे इथल्या सत्ताधारांनी, इथल्या लोकांनी हिंदू मुस्लिम आमका ढमका हे 24 घंटे राजकारण करत बसण्यापेक्षा प्रॉपर जे काम आहे, म्हणजे आपल्याला महत्वाच्या गोष्टी काय तर अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्यानंतर शिक्षण आणि आरोग्य, ह्या ज्या 5 मूलभूत गोष्टी याच्यावर काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या 5ही गोष्टीवर जर काम व्हायचं असेल, म्हणजे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि हे जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला सगळ्यात मोठा भर द्यावा लागणार आहे शिक्षणावर. पण या वर्षी शासनाने शिक्षणावरचा खर्च फक्त 2.5% पेक्षाही कमी केलाय. एकूण म्हणजे केंद्र सरकारचं जे हे आलंय बजेट, त्या बजेटमध्ये अपेक्षित आहे की 6% खर्च व्हावा शिक्षण क्षेत्रावर. किती? 6%. पण तो 2-2.5% पेक्षाही कमी करण्यात आलेला आहे. मग हा एवढा खर्च जर शिक्षणावरचा कमी होत असेल तर मग ही लोक शिकणार कशी? या लोकांना शाळा कशा मिळतील? या लोकांना बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा मिळतील? आणि हे लोक ओपनच्या बरोबरीने कसे येतील? आणि मग सर्वांना समान संधी कशी मिळेल? हा मात्र प्रश्न अनुत्तरित राहतो. पण तरी सुद्धा आपण आपल्या परीने, आपल्याला जे शक्य आहे, आपण जे करू शकतो ते आपण करत असतो. म्हणून मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करत असतो. ही सगळी जी आता पहा, लिंगाधारित वर्गीकरण जर केलं तर जवळपास अर्धी संख्या ही महिलांची आहे कचरा गोळा करणाऱ्यामध्ये. म्हणजे 75,427 महिला आहेत आणि पुरुष कचरा वेचक आहेत 78,374 आणि महिलांचा वाटा याच्यात 48.7% आहे. म्हणजे महिलांना रात्रंदिवस रस्त्यावर उकिरड्यावर फिरावं लागतं. हे अत्यंत वाईट आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक केंद्रीकरण जर म्हणलं तर एकट्या महाराष्ट्रामध्ये 36,982 नोंदणीकृत कचरा वेचक आहेत. याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये 26,000 आहेत आणि उत्तर प्रदेशामध्ये 14,212 आहेत. ही सगळी आकडेवारी कुठून घेतली ते पण सांगतो मी. म्हणजे असं नाही की व्हायला पाहिजे की बाबा सर तुम्ही नुसते आकडे सांगायले, फेकाफेकी करायला काय, तर मी काय या देशाचा पंतप्रधान नाही फेकाफेकी करायला, आहे की नाही. त्यामुळे मी काही फेकाफेकी करत नसतो. चला ओके. कोणाकोणाला हे वाक्य खटकलं असेल तर त्यांनी झेंडूबाम घ्यायचा आणि आपल्या डोळ्याला आणि कपाळाला लावून घ्यायचा. लयच वाईट वाटलं तर डोळ्यात बी घालून घ्यायचा आणि अश्रू ढाळायचे. पण आपलं जे आहे ते खरी आकडेवारी अशी आहे. चला आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की या शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी म्हणून, शिक्षण क्षेत्रामध्ये बदल व्हावा म्हणून मी माझ्या परीने मला जे करता येते ते करत असतो. तर सध्या 7वी स्कॉलरशिपची एक बॅच आहे. ती 7वी स्कॉलरशिपची बॅच आपण मोफत ठेवलेली आहे, फ्री. कशावर? तर ATM गुरु एज्युकेशन नावाचं आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. त्या ATM गुरु एज्युकेशन हे प्ले स्टोअरला जाऊन ॲप घ्या. त्या ॲपमधून 7वी स्कॉलरशिपची बॅच फ्री आहे. त्याच्यानंतर ही नवोदयची बॅच चालू झालेली आहे. वर्षभर आपण याच्यामध्ये दररोज 3 तास लाईव्ह येतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवतो. गेल्या वर्षीचे आपले रिझल्ट पहा. याच्या आधीच आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं YouTube चॅनल आहे. त्या चॅनलवर जाऊन पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय ते पहा. ही सुद्धा बॅच आपली चालू आहे. पण या बॅचची फीस सुद्धा कमी आहे, फक्त 1000 रुपये. 6वी फाउंडेशनची जी बॅच आहे ही 1 मार्चला चालू होईल आणि 8वी NMMची बॅच आहे ती आता लवकरच 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली की चालू होईल. तर गोरगरिबांना पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये म्हणून आपण हे शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा बॅचेस फ्री आहेत. आता नवोदयची बॅच मी तुम्हाला सांगितलं 3000 रुपयाला किंमत आहे. पण त्याच्यामध्ये अशी पण एक बॅच आहे की जी फक्त 20च रुपयाला आहे नवोदयची. ज्यांच्याकडे आई नाही, ज्यांना आई नाही किंवा वडील नाहीत किंवा जे पैसे भरू शकत नाहीत, अशांसाठी ती रेकॉर्डेड बॅच पण आहे. त्याच्यामध्ये 500 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. म्हणजे सगळंच आहे आपल्याकडे. गोरगरिबांसाठी सगळं आहे. ज्यांना चांगला अभ्यास करायचा आहे किंवा ज्यांना
म्हणजे खूप सारे पैसे खर्च करू शकत नाहीत, अगदी मोबाईलच्या रिचार्ज इतक्या पैशामध्ये मुलांचं शिक्षण झालं पाहिजे असं वाटते, त्या सगळ्यांनी ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि चांगला अभ्यास करा आणि आरक्षणाच्या बाबतीतले तुमच्या डोक्यामध्ये जे काही गैरसमज होते ते गैरसमज दूर करून टाका आणि ज्याचं त्याला हक्काचं मिळतंय एवढं भान असू द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.